महाराष्ट्रातील ट्रेकर्ससाठी ओळखला जाणारा एक आव्हानात्मक किल्ला, तो म्हणजे किल्ले चंदेरी. सुमारे 2300 फूट उंचीवर बसलेला हा किल्ला अवघड श्रेणीत गणला जातो. विशेष म्हणजे उन्हाळ्यात हा ट्रेक अजून कठीण होतो. तापलेली जमीन, मर्यादित पाणी आणि दमछाक करणारी चढाई. अलीकडच्या काही अपघातांमुळे या किल्ल्याची जोखीम अधिक अधोरेखित झाली आहे. म्हणूनच योग्य ती काळजी आणि अनुभवी गाईडसोबत हा ट्रेक करणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपण पाहणार आहोत या किल्ल्याचा प्रवास, त्याची कठीणता आणि त्यामागचं वास्तव्य. नमस्कार मंडळी, कशा सगळे? मस्त मजेत ना? मी अमित पवार आज पुन्हा आलोय सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी. आजची आपली भटकंती असणार आहे ही चंदेरी किल्ल्याच्या दिशेने. आजचा आपला ट्रेक हा थोडा थ्रिलिंग असणार आहे, कारण चंदेरी किल्ला हा अवघड श्रेणीमधील किल्ल्यांपैकी एक आहे. सो या व्लॉगमध्ये या किल्ल्याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. सो वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या भन्नाट अशा भटकंतीची. चला तर मग. आणि हो, या व्लॉगमध्ये तुम्हाला चंदेरी किल्ल्याचे भन्नाट ड्रोन शॉट पाहायला मिळणार आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, आत्ता आपण येऊन पोचलोय डोंबिवलीवरून इथे बदलापूरला, आणि बदलापूरवरून आता आपण चाललोय टुवर्ड्स चंदेरी फोर्टच्या दिशेने. सो आता मला माझे इथे कलिग्स भेटतील, अक्षय आणि अजून काही सोबती आहेत. सो आम्ही सगळे मिळून जाणार आहे ते चंदेरी किल्ल्याच्या दिशेने. आमचा हा ट्रेक हा नाईट ट्रेक असणार आहे. सो चला तर आता इथून आम्ही पुढे कॅब बुक केले बेस विलेजला जाण्यासाठी. सो आता कॅबने आम्ही तिथपर्यंत पोहोचू. चलो. ए अक्षय, हाय बडी. नाव विसरलो मी. निलेश. यस. बदलापूर ईस्ट साईडला आम्ही आलो आहे, जिथून आम्ही ऑटो ऑलरेडी बुक केलेत ते बेस विलेजला जाण्यासाठी. तो ऑटो इथे लागलेले आहेत. तो आता ऑटोमधून आपण टुवर्ड्स बेस विलेजला जाऊया. चलो. ऑटोने आपल्याला आता चिंचवली गावामध्ये ड्रॉप केलेलं आहे. सो आता या मागच्या घरामध्ये पण थांबणार आहोत, आणि तिथून पुढे मग आपण गडाच्या दिशेने जाणार आहोत. चला. याच घरी आता आपण 1 ते 1.5 तास अर्धा तास आपण इथे थोडा रेस्ट केला. आता इथून आपण चाललोय चंदेरी किल्ल्याच्या दिशेने. सो आजचा आमचा हा नाईट ट्रेक असणार आहे. सो चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या भन्नाट अशा भटकंतीची. चला. रात्रीचा अंधार, सभोवताली पूर्ण शांतता, आणि आम्ही सुरू केलाय चंदेरी किल्ल्याचा हा थरारक नाईट ट्रेक. समोर काय आहे हे दिसत नाही, फक्त टॉर्चच्या प्रकाशात दिसणारा हा रस्ता आणि वाढत जाणारी चढाई. आत्ता खरी परीक्षा सुरू होते. आत्ता आम्ही 1 तास चालून थोडं वरती आलोय, आणि इथे एका ठिकाणी बसलोय, थोडी रेस्ट घेतोय, कारण आता इथून पुढे आपल्याला चढण लागणार आहे. सो काळोखात काय दिसत नाही. मी नाईट विजन चालू केलं कॅमेऱ्यामध्ये, सो पण काही इम्पॅक्ट होत नाही, म्हणून अशी टॉर्च लावलेली आहे. सो इथे आता थोडं पाणी वगैरे पितो, आणि मग ह्या साईडला जी चढण आहे ती चढायला सुरुवात करूया. या आपल्या मागच्या बाजूलाच इथे हा चंदेरी किल्ला आहे, आणि या बाजूला म्हैसमाळ आहे. सो आपल्याला चंदेरी किल्ल्यावर जायचं आहे. चलो. दोन मिनटं विश्रांती करून आता आम्ही पुन्हा चालू केला आहे आमचा प्रवास. आपली सगळी ट्रेकर्स मंडळी चाललेत पुढे. रात्रीचा ट्रेक करत असताना महत्त्वाची गोष्ट सावधगिरी, कारण अंधारात छोटासा चुकीचा अंदाजही मोठा धोका ठरू शकतो. नेहमी ग्रुपमध्येच राहा, आणि समोरचं पाऊल नीट पाहूनच टाका. टॉर्च किंवा हेडलॅम्प शिवाय एकही पाऊलही पुढे टाकू नका, आणि शक्य असेल तिथे गाईड सोबतच चला. सब भूलने लगा है.
हा पॅच बघा कसं आहे. अंधारातून चढून आता वरती चाललोय आम्ही. हे बघा ठिकठिकाणी असे तुम्हाला हे असे दगड एकावर एक ठेवलेले दिसतील. ही एक निशाणी असते की तुम्ही करेक्ट ट्रेलवरती आहात. बघा चढण कशी आहे. आता वाजलेत जवळपास 2:30 आणि आम्ही अर्ध्यात येऊन पोचलेलो आहे. अजून जवळपास 1 तासाची चढण ही बाकी आहे. त्यानंतर आम्ही पोचू ते पहिल्या केव्हमध्ये, तिथे आम्ही 1 तासभर थांबणार आहे आणि तिथून पुढे मग नंतर किल्ल्याच्या दिशेने रवाना होणार आहे. ही बघा परत कशी चढण लागले. एकदम स्टीप चढण आहे. त्यामुळे रात्रीचा जरी टाइम असला तरी दम लागणं ऑब्वियस आहे. आपले ट्रेकर्स मंडळी कसे चढतात. फायनली आम्ही गोव्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहे. जवळपास 1 वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात केली होती आणि इथे या गोव्यामध्ये येऊन पोहोचलोय ते 4 वाजता. सो मस्त होता. ट्रेल वगैरे खूप छान आहे. रात्र असल्यामुळे आता काय मला रेकॉर्ड करता आलं नाही, पण डिसेंड करताना सगळं रेकॉर्ड करेन मी आणि दाखवेन तुम्हाला कसा होता ट्रेल. बट इथे आल्यावर खूप थंड वाटतंय. खूप वारा आहे. मस्त आहे वेदर. इथे वरती आल्यानंतर खूप छान आहे. सो आता ह्या केव्जमध्ये सगळे पडलेले आहेत, म्हणजे आराम करतात. मी पण आता थोडा पडतो. 1-2 तासाची नॅप घेतो आणि परत सकाळी 6ला 5:30-6ला उठून आम्ही वरती जाणार आहे चंदेरी गडाच्या माथ्यावर. सो हे सगळे झोपलेत. हे बघा ट्रेकर्स मंडळी या केव्जमध्ये झोपले. गुड मॉर्निंग मंडळी. सो रात्री आम्ही ह्याच गुहेमध्ये स्टे केला होता. आता तुम्हाला दाखवतो ही गुहा कशी आहे. सो इथेच आहे एक छोटंसं मंदिर देखील, श्री चांदेरेश्वर शिव मंदिर. हीच आहे गुहा आणि या गुहेमध्ये हे आहे छोटंसं मंदिर. सो या मंदिरात आपल्याला शंकर महादेवाची पिंड पाहायला मिळते. आणि या पिंडीच्या समोरच हा नंदी आहे. सकाळी सकाळी मस्त चुलीवर मॅगी बनवायची चालू आहे. इकडे मॅगी आहे आणि त्या साईडला आहेत चहा. सो हे काका बनवत आहेत. हा सॉरी. आणि आमच्या बॉसने मॅगी बनवले, अक्षय शेठ. थँक्यू अक्षय. आणि इकडे आमची मॅगी झालेली आहे. सो आमच्यासोबत अजून एक ग्रुप आहे. चुलीवरील मॅगी. चुलीवरची मॅगी. आणि हे लोक अजून आता परत मॅगी बनवतात. सो मॅगी रेडी आहे आपली. सो मस्तपैकी मॅगी खाऊया आणि मॅगी खाऊन झाल्यानंतर आपण चंद्रीगडाच्या माथ्यावर जाण्यासाठी निघणार आहोत. चलो खाऊया. मॅगी खूप सुंदर झाली आहे आणि आमच्या आजचे मास्टर शेफ आहेत अक्षय पुजारी. ही गुहा एकदम प्रशस्त आहे आणि इथे जवळजवळ 10 ते 15 माणसं आरामात राहू शकतात. ही बघ खूप मोठी आहे. वरच्या साईडला देखील जागा आहे आणि खालच्या बाजूला देखील प्रशस्त जागा आहे. सो या बाजूला देखील बऱ्यापैकी जागा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती नमः पार्वती पते हर हर महादेव.
या खडकांच्या कुशीत लपलेली ती आहे चंदेरी किल्ल्याची एक नैसर्गिक गुहा. थकलेल्या ट्रेकर्ससाठी एक छोटासा आधार आणि या ठिकाणी आपल्या भटकंतीतला एक महत्वाचा टप्पा. वरून पाहताना साधी वाटणारी ही जागा, पण इथपर्यंत पोहोचणं तेवढंच आव्हानात्मक आहे. हे इथे दिसतंय हे भैरीचं मंदिर आहे आणि बरोबर त्याच्यावरती हे अजून एक छोटंसं मंदिर पाहायला मिळतं. माहीत नाही हे कसलं मंदिर आहे, बट वरती एक छोटंसं मंदिर आहे आणि हे खाली आहे हे भैरी देवीचं मंदिर आहे. सो लोक इथे येऊन पूजा वगैरे करत असतात दोन्ही मंदिरात, वरच्या पण आणि खालच्या पण. हे रात्री काळोखात आपल्याला बघता आलं नाही म्हणून आता हे दिवसा तुम्हाला दाखवतो. बरोबर याच्या समोरून इथून किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. या दगडातून वरती गेल्यानंतर तिथे एक प्रवेशद्वार आहे आणि तिथून वरती गेल्यानंतर आपला चंदेरी किल्ल्याचा सुळका बघायला भेटतो. जो माझ्या मागे दिसतो तो चंदेरी किल्ल्याचा डोंगर आहे आणि हे जे बघताय हे पहिलं प्रवेशद्वार आहे चंदेरी किल्ल्याचं. सो याच्यातून वरती गेल्यानंतर आपण सरळ चंदेरी किल्ल्याच्या दिशेने जातो. चला तर जाऊया. भैरीच्या मंदिरापासून थोडं वरती आल्यावर हा चंदेरी किल्ल्याचा सुळका दिसतो. हा बघा, हा पूर्ण. सो याच्यावरतीच आपण जाणार आहोत. सो रात्री अंधार असल्यामुळे हा आपल्याला व्ह्यू घेता आला नाही, पण आता दिवसा आपण हा व्ह्यू घेतलेला आहे. सो इथून उजवीकडे चालत गेल्यावर तिथे गुहा आहे. तिथे गुहेच्या परत बाहेर आल्यावर सरळ गेल्यावर परत वळसा मारून किल्ल्याच्या वरती जाता येतं. गुहा आहे त्या साईडला गुहा आहे आणि गुहेच्या थोडं अलीकडेच हे इथे पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. सो हे बघू शकता, हे पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे आणि इथे बोर्ड देखील लावलेला आहे की पिण्याच्या पाण्याचं टाकं म्हणून. पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूला एक छोटंसं मंदिर देखील आहे. हे आहे एक मंदिर. छान आहे हे पाण्याचं टाकं. इथलं पाणी पिण्यायोग्य आहे आणि तिथे आहे ते मंदिर. चला, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालोय, नाश्ता वगैरे केलाय आणि आता निघालोय ते गडाच्या माथ्यावर. सो इथून जवळपास एक तास लागेल ते गडमाथ्यावर जाण्यासाठी, बिकॉज थोडे टेक्निकल पॅचेस आहेत मध्ये. सो ते आम्हाला पार करून वरच्या बाजूला जायचं आहे. सो त्यामुळे थोडा वेळ लागेल. सो हे बघा, आता ते गुहेपासून आम्ही चालत पुढे आलोय आणि माझ्या राईट साईडला बघाल पूर्ण खोल दरी आहे. ही आपली ट्रेकर्स मंडळी पुढे वाटचाल करतात. बघा, हा इथे रोप लावलेला आहे. हा जो पूर्ण पॅच आहे हा स्लिपरी आहे. हा बघा, आणि डायरेक्ट खाली ही दरी आहे. सो तुम्हाला प्रॉपर जायचं आहे विथ द हेल्प ऑफ दिस रोप. थोडासा पण हलगर्जीपणा तुम्हाला डायरेक्ट त्या दरीमध्ये घेऊन जाईल. हे असे खूप सारे टेक्निकल पॅचेस आहेत. सो त्यामुळेच आपल्याला वरती गडमाथ्यावर जाण्यासाठी हा बऱ्यापैकी वेळ लागतो. सो चला, आता आपले ट्रेकर्स मंडळी गेलेत. सो आता आपली टर्न आहे, आपण पण जाऊया हळूहळू. चलो. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात बदलापूर आणि कर्जतच्या जवळ वांगणी स्थानकाजवळ उभा आहे हा चंदेरी किल्ला. सुमारे 2300 फूट उंचीवर बसलेला हा प्राचीन किल्ला आजही ट्रेकर्ससाठी एक लोकप्रिय ठिकाण बनला आहे. इतिहासाच्या पानांमध्ये डोकावलं तर
हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अत्यंत महत्वाचा मानला जात होता. या किल्ल्यावरून कल्याण कर्जत परिसरावर नजर ठेवली जात असे. म्हणूनच या गडाला धोरणात्मक महत्त्व प्राप्त झालं होतं. मोघल आणि मराठा साम्राज्यामधील संघर्षात हा किल्ला अनेक लढायांचा साक्षीदार ठरला आहे. आजही या गडावर गुहा, पाण्याच्या टाक्या आणि जुन्या वास्तूंचे अवशेष आपल्याला त्या इतिहासाची आठवण करून देतात. आणि आता हा किल्ला फक्त इतिहास नाही तर साहस शोधणाऱ्यांसाठी एक थरारक अनुभव बनला आहे. सो असे टेक्निकल पॅचेस आहेत, म्हणून हा किल्ला अवघड श्रेणीमध्ये येतो. आता वाजलेत सकाळचे 7:30. वेदर प्लेजंट आहे. गडमाथ्यावर जाताना ते वाटेत एक अजून एक पाण्याचं टाकं लागतं, ते तिथे खालच्या बाजूने. त्यातील पाणी देखील पिण्यासाठी आहे. तर आता आपण तिथे चाललो आहे. चला, आमच्याकडचं पाणी ऑलमोस्ट संपत आलं आहे. सो तिथून परत पाणी भरून घेतो आम्ही. दाखवतो तुम्हाला कसं आहे ते पाण्याचं टाकं. ते तिथे आहे पाण्याचं टाकं. सध्या तर आम्ही तिथे चाललो आहे. पण तिथे जात असताना त्या आजूबाजूला तुम्ही बघाल तर इतका भारी सह्याद्री दिसतोय ना, अफलातून. हा छोटा सुळका बघा किती भारी दिसतोय. हाच एक नंबर. आणि ही पूर्ण सह्याद्रीची रांग. हे बघा, हेच पिण्याच्या पाण्याचं टाकं. आणि आपला निलेश आपल्या पाण्याच्या बॉटल भरतोय. आता पाणी भरून आपण वरती आलोय आणि आता जाऊया ते गडमाथ्याच्या दिशेने. सो तो तिथे टोकावरती तो आपला भगवा ध्वज आहे, तिथेच आपल्याला जायचं आहे. इथून जर तुम्ही नीट पाहिलं तर कातळामध्ये तयार झालेला हा नैसर्गिक आकार दिसतो. अगदी नंदीच्या आकृतीसारखा भासणारा. निसर्गाने घडवलेलं हे एक सुंदर शिल्प आहे. सह्याद्रीमध्ये ट्रेक करताना कधी कधी असे अवघड टप्पे पार करावे लागतात. आणि अशा वेळी पुढे जाण्यापेक्षा सुरक्षितपणे जाणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच प्रत्येक पाऊल टाकताना योग्य ती काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. चंदेरी किल्ल्यावरचा एक पॉईंट फेमस आहे, जिथून खूप सारे लोक रील्स करतात. तो हाच आहे पॉईंट. आणि या पॅचमधून वरती चालत जाताना व्हिडिओ बनवतो. हा पॅच काय असा ॲज सच डिफिकल्ट नाही आहे. हे बघा, तुम्हाला या साईडून दाखवा की इथे खोपणी आहे पातळात आणि या साईडला जस्ट छोटा डिफिकल्ट पॅच आहे. इतका पण डिफिकल्ट नाही जितकी त्याची हाईप झाली सोशल मीडियावरती. सो पहिल्यांदा इथे पायऱ्या होत्या वरती येण्यासाठी, ते तुटल्यात. म्हणून इथून तुम्हाला दगडामध्ये ज्या कोपण्या आहेत त्याची हेल्प घेऊन तुम्हाला वरती येऊन हा जो इथला पॅच आहे तो क्रॉस करून पुढे जायचं आहे. चला. तो टप्पा पार करून आपण आता वरती आलोय. आणि वरती आल्यानंतर इथे कातळात खोपण्या दिसतात आणि बाजूला ही रश्शी पण दिसते. सो या दोघांच्या मदतीने आपल्याला वरती जायचं आहे, वरच्या बाजूला. बघू शकता वरच्या बाजूचा टप्पा कसा दिसतोय. सो वरती जाताना आणि खाली येताना दोन्ही टाईम तुम्हाला सावधगिरी बाळगायची. एका बाजूला पूर्ण दरी आणि एका बाजूला पूर्ण 90 डिग्री कातळ चढाई. या खिंडीतून चालून वरती आल्यानंतर आपल्याला हे कातळात अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. खूप सुंदर आहे पाण्याचं टाकं, पण त्यातलं पाणी हे पिण्यायोग्य नाहीये. ते पाणी दूषित आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. पाण्यात शेवाळ वगैरे आहे.
आणि क्लीन नाही आहे तितकं. या खिंडीतून आपण आता ऑलमोस्ट वरती आलोय आणि वरती आल्यानंतर ही बघा ही खिंड कशी दिसते, एक नंबर. आणि ह्या माझ्या मागच्या बाजूला आहे हा पूर्ण सह्याद्रीचा अप्रतिम नजारा. फायनली आपण चंदेरी किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचलेलो आहे आणि इथून दिसणारा अखंड सुंदर सह्याद्री एक नंबर. बघ किती भारी दिसतं आणि पूर्ण वातावरण इथलं खूप छान आहे. सकाळची वेळ आहे, वारा खूप आहे, ऊन एवढं आत्ता जाणवत नाही आहे, बट पीसफुल आहे. आता आपण चाललो आहे ते किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ. चला जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे जाताना जो ट्रेल आहे जो वरती गडमाथ्यावरून येतो तो खूप छोटा आहे. सो त्याच्या दोन्ही बाजूला ही दरी आहे. सो या साईडला बघाल डाव्या बाजूला या साईडला खोल दरी आहे आणि या साईडला बघाल या माझ्या उजव्या बाजूला या साईडला देखील खोल दरी आहे. सो त्यामुळे इथूनही चालत जाताना काळजी घ्यायची आहे प्रत्येकाने. हा एक लास्टचा टप्पा आहे तर थोडासा डिफिकल्ट आहे थोडासा. सो त्यासाठी इथे हा रोप बांधला आहे, त्या रोपच्या हेल्पने वरती जायचं आहे. चला आता आपण पण जाऊया त्या रोपच्या सहाय्याने वरती. आपण फायनली चंदेरी किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचलेलो आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप छान असं एक स्मारक इथे आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा हे स्मारक आहे. सो आता आपण ड्रोनमधून बघूया ते कसं दिसतंय. चला. चंदेरी किल्ल्यावरून ही नाखिंड रिज आपल्याला पाहायला मिळते. इथे ते नेडं आहे ते लास्ट टाइम आम्ही गेलो होतो. ही नाखिंडची पूर्ण रेंज आहे आणि त्याच्या मागे हे जे प्लाटू दिसतं आहे त्याच्या बाजूला गोरखगड आणि मच्छिंद्रगड दिसतो. आणि आता बघू त्या साईडला कोणते दिसतं. चंदेरी किल्ल्याच्या माथ्यावरून हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसते इथे. हे त्याच्या बरोबर समोर इथे आपला श्रीमलंगड दिसतो. त्याच्या बाजूला इथे नवरा नवरी आणि दादीमा ही अशी सह्याद्रीची रांग आपल्याला पाहायला मिळते. आणि बाजूला बघा संपूर्ण सह्याद्री एक नंबर. चंदेरी किल्ल्याकडे येणारी वाट कशी आहे. चढताना काय वाटत नाही या वाटेतून, पण उतरताना पाय घसरण्याची दाट शक्यता असते. रात्री अंधार होता त्यामुळे दाखवता आलं नाही, पण जेव्हा आपण चिंचवली गावातून वरती येतो तेव्हा आपण ह्या पहिल्या खिंडीत पोहोचतो.
आणि या खिंडीतून वरती आल्यानंतर एक डावीकडचे समजा मी मागून आलो आहे खिंडीतून, माझ्या उजवीकडची राईट हँड साईडची बाजू आहे, तिकडे जाणारा जो ट्रेल आहे तो म्हैसमाळ सुळक्याला जातो. तो बघा दिसतोय. आणि जो लेफ्ट हँड साईडला जो ट्रेल जातो तो जातो चंदेरी किल्ल्याच्या दिशेने. आणि जो अपोजिटला आहे ज्या रूटने मी आलो तो जो ट्रेल आहे तो सरळ पनवेलला उतरतो. सो आपण आता आलो चिंचवलीमधून. सो चिंचवलीमधूनच आपण डिसेंड करणार आहोत. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल. सो पुन्हा भेटूया अशाच भन्नाट भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.